नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 2 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि देवीच्या 7ही रूपांची आपण पूजा करत असतो। तर जास्तीत जास्त आपल्याला सेवा या दिवशी करायच्या आहे, या नवरात्रीमध्ये करायच्या आहेत। आपल्याकडून होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहे, कारण असे म्हटले जाते की या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये देवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास असतो आणि त्यामुळेच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या 9 दिवसामध्ये तिच्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर या 9 दिवसामध्ये आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवाही करत असतो। यासोबतच आपण अखंड दिवाही प्रज्वलित करत असतो 9 दिवस। तर तो का प्रज्वलित केला जातो, त्यासोबतच जी अखंड ज्योत आपण प्रज्वलित करतो तर त्या संदर्भात आपण कोणते नियम पाळणे आवश्यक आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे। अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे। नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो। असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो। तर 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि 9 दिवस अखंड ज्योती पेटवली जाते। नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसामध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत। तर या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। तर यावर्षी 3 ऑक्टोबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्री 11 ऑक्टोबरला संपणार आहे। तर 12 ऑक्टोबरला दसरा आपण साजरा करणार आहोत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा मूर्तीचं विसर्जन केले जाणार आहे। तर चला आपण जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये देवीसमोर जो अखंड ज्योती आपण लावत असतो, तर या अखंड ज्योत लावण्यामागचे कारण काय। तर बघा, नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे। तर अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे। नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो। तर असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो। देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते आणि दिवा विझू नये म्हणून त्यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी लागते। तसेच वाऱ्याने दिवा विझू नये यासाठी त्याभोवती काचेचे कवच ठेवले जाते। यासोबतच अखंड ज्योतीचे नियम काय आहे, तर बघा, नवरात्रीमध्ये अखंड ज्योती लावत असाल तर काही नियम आपल्याला लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा चुका केल्यास देवी नाराज होऊ शकते। तर कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे, तर नवरात्रीच्या काळामध्ये अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम म्हणजे घरामध्ये कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते। अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नका। यासोबतच अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका, तर ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरा। त्यासोबतच पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरवा। जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवा। अखंड ज्योतीच्या दिव्यामध्ये पांढऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी। तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावे। दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे। यासोबतच अखंड ज्योती वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे। तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची आणि दुर्गा देवीची पूजा अवश्य करावी। दुर्गा मंत्राचा जप करावा। मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असा जप करावा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।